म्हणजे तुम्हाला आता शनी शिंगणापूरला जायची गरज नाही. कल्याणच्या जवळ 17 किलोमीटर हे प्रति शनी शिंगणापूर इथे आहे मंदिर. त्याच्या बाजूलाच संकटमोचन हनुमान मंदिर पण आहे. हे मंदिर आता आपण पाहायला जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आहोत नेवाळीमध्ये. नेवाळी पाड्याच्या पुढे आलेलो आहोत. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल राधाकृष्ण मंदिर, आणि तेच आपल्या इकडे मागच्या साईडला आहे ते मंदिर. त्या मंदिराचा तो व्हिडिओ तुम्ही शेवटचा पाहिला असेल. तो आता इथून आपण पुढे चाललो आहोत. शनी मंदिर आहे. म्हणजे तुम्हाला आता शनी शिंगणापूरला जायची गरज नाही. कल्याणच्या जवळ 17 किलोमीटर हे प्रति शनी शिंगणापूर इथे आहे मंदिर. आणि बाजूलाच संकटमोचन हनुमान मंदिर पण आहे. हे मंदिर आता आपण पाहायला जाणार आहोत करवले गावामध्ये. सो या मंदिराच्या इथून 4 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे राधाकृष्ण मंदिरच्या इथून. तर आता पुढे कसं पोचायचं ते तुम्हाला पुढे दाखवेनच मी. इथे कसं पोचायचं ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता. इथपर्यंत कसं पोचायचं, इथून पुढे कसं पोचायचं आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो. चला जाऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चला, हे ते समोर हे दिसतं हे राधाकृष्ण मंदिर आहे. आणि इकडून आता आपण बाहेर आलो आहे आणि या रस्त्यावरून पुढे जायचं आहे. पुढे अर्धा 1 किलोमीटर नंतर एक लेफ्ट टर्न घ्यायचा. या लेफ्ट टर्न डायरेक्ट जातो करवले गावामध्ये. आणि करवले गावामध्येच हे शनी मंदिर आहे. तर ते शनी मंदिर आता पाहायला जाणार आहोत आपण. इकडे आपले मित्र आहेत, विशाल आहे आज, आणि त्या दिवशी आपण आपल्यासोबत होता दिनेश. तर इकडे आहेत विशाल आणि दिनेश. हे चला जायचं ना. मोरिया मोरिया अपना ब्रँड. विशब्द आपण गणपतीमध्ये व्हाईट छापला होता आणि वेगळ्या कलर छापलाय. आणि आपला इकडे दिनेश. चला जायचं कपड्यांचा ब्रँड. चला तर या रस्त्याने आता पुढे जायचं. सध्या काय झालंय, विशब्द आता सध्या निशब्द झालाय. परत करू सुरुवात. शब्द भरपूर सुचलेले आहेत. पण वेळेचं बंधन जरा काहीतरी बंदच अडकून आहे, त्यामुळे सगळंच थांबलंय. पण तरी होईल प्रयत्न करत राहायचे. काळजी. देवा काळजी. चला तर मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रवासाला. या राधाकृष्ण मंदिरच्या इकडून आलो. तिकडे तुम्हाला तळ दिसत असेल. हा 500 मीटर अंतर आहे इथून. आणि या इकडे बघा, हा समोर एक रस्ता जातो आणि हा इकडे थोडासा लेफ्ट साईडला रस्ता जातो. तर आपल्याला आता या लेफ्ट साईडला जायचं आहे. डंपर जातोय त्या साईडला आपल्याला जायचं आहे.
तर मंडळी आता आपण शनेश्वर मंदिरच्या या इकडे पोचलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो आपण कसं आलो ते. तर हा कॉन्क्रीटचा रस्ता दिसतोय तुम्हाला. यातून आपण राधाकृष्ण मंदिरच्या इथून आपण इकडे आलो या रस्त्याने आणि हा इकडे पुढे करवले गावामध्ये जातो. सो या रोड टचच हे असं मंदिर आहे, श्री शनेश्वर मंदिर पाहू शकता. आणि या इकडे प्रशस्त अशी पार्किंगसाठी तुम्हाला सुविधा आहे. म्हणजे या इकडे 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल तर इकडे तुम्हाला पार्किंगला पण छान अशी पेस आहे. पाहू शकता इकडे 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि इकडे आपली बाईक उभी आहे. सो इथे स्नॅक कॉर्नर्स पण आहे, पण आता बंद आहे. सो या इथून पुढे आतमध्ये जायचं आहे मंदिरामध्ये. तर हा असा श्री शनेश्वर मंदिर पाहू शकता. तर चला जाऊया आतमध्ये आणि मंदिर पाहून घेऊया कसं आहे ते. हा मंदिरचा आजूबाजूचा परिसर आहे आणि खूप शांतता आहे या इकडे पाहू शकता तुम्ही. या इकडे बाजूला जे श्री संकटमोचन हनुमान मंदिर आहे. पहिलं आपण हनुमान मंदिरामध्ये जाऊया. पहिलं हे मंदिर पाहून घेऊया. श्री संकटमोचन हनुमान मंदिर अशा प्रकारे हे मंदिर आहे. श्री बजरंगबली की जय. सेंदूर जडित अशी हनुमंतांची मूर्ती आहे पाहू शकता. श्री संकटमोचन हनुमानचं दर्शन घेतलं आहे. सो आता शनीश्वरांचं दर्शन घेऊया. तुम्ही पण घ्या व्हिडिओ मार्फत. सो छान अशी प्रतिकृती या इकडे बनवलेली आहे. सेम शनी शिंगणापूरसारखीच आहे पाहू शकता. श्री शनेश्वर पुरुषांनी भगवं वस्त्र परिधान करून चौताऱ्यावर दर्शन घ्यावे, महिलांनी खालूनच दर्शन घ्यावे या इकडे सूचना लावलेली आहेत. वरती चौताऱ्यावरती जायचं असेल तर भगवं वस्त्र वगैरे पाहिजे तुम्हाला. जसं शनी शिंगणापूरला आहे त्याचप्रमाणे इकडे पण इथे लिहिलं आहे भगवं वस्त्र परिधान करावं. सो छान अशी प्रतिकृती. आणि याच्या बाजूलाच एक ओढा पण आहे. समोरून रस्ता दिसतो तिकडूनच आपण आलो. याकडे पाहू शकता मस्तपैकी फुलं पण आली आणि खूप छान असा पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय.
सकाळचं खूप छान वातावरण असतं. आता संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि खूप छान असा मंदिराचा परिसर आहे. पाहू शकता तुम्ही आजूबाजूला. श्री शनेश्वर संस्थान ब्राह्मण करवले या इकडे मंदिराची स्थापना कधी झाली त्या इकडे फलकावरती डेट लिहिलेली आहे 21/3/2010 रोजी. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आता कुठे सारखं अजून तर मित्रांनो या इकडे या मंदिराच्या ट्रस्टीचे संस्थापक या इकडे आहेत आपल्या समोर. तर काका तुमचं नाव सांगा आणि ट्रस्टीबद्दल पण थोडं सांगा. माझं नाव बळीराम कृष्ण राणे, मुक्काम ब्राह्मण करवले, पोस्ट मलंगड, तालुका अंबरनाथ. ओके. तर या मंदिरांना कधी झाली? या मंदिराची स्थापना साधारण 2010 मध्ये झाली. ओके. स्थापनेच्या वेळेला आम्ही हेलिकॉप्टर आणलेलं. हेलिकॉप्टरमध्ये वडिलांच्या हस्ते पुष्पवृष्टी केली. म्हणजे तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहे? हां. ओके. म्हणजे पर्सनल ट्रस्टी आहे तुम्ही? हां, पर्सनल ट्रस्टी आहे माझी. ओके. आणि आपल्या पाठीमागे जो हे दिसतं भवन, पाठीमागे सूर्यभवन हॉल आहे, ते शनी भक्तांना शनी अमावस्याला वर्धापन दिनाला जेवण करण्यासाठी तिथे आम्ही उपलब्ध करून ठेवलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये साधारण काय काय कार्यक्रम असते वगैरे? हनुमान जयंती साजरी करतो, शनेश्वर जयंती साजरी करतो, वर्धापन दिन साजरी करतो, शनी अमावस्या साजरी करतो. शनी अमावस्याला सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत नॉनस्टॉप आम्ही भंडारा देतो. ओके. आणि हे मंदिर सकाळी किती वाजून किती वाजेपर्यंत चालू हे असतं? 24 तास शनी मंदिर खुलं आहे. शनिवारी सर्व शनी भक्तांना चहा मोफत आहे. ओके. पार्किंग इथे मोफत आहे. ओके. आंघोळीची सोय आहे. भगवी लुंगी
सोय आहे, सगळं मोफत आहे. म्हणजे चौताऱ्यावरती जायचं असेल तर इथे आंघोळी आणि भगवं वस्त्र हा, भगवं वस्त्र घालून आंघोळी करूनच चौथऱ्यावर दर्शन घ्या. ओके. स्त्रियांनी खालून दर्शन घ्यायचं. म्हणजे सूर्य भवन आहे ते भक्तनिवास वगैरे आहे की असं म्हणजे नाही, ओपन हॉल आहे. दिवसा आराम करू शकता आणि पावसाळ्यात शनी अमावस्या आली तर आतमध्ये जेवणाची सोय आहे. आणि कल्याणवरून इकडे यायची काय सुविधा म्हणजे कशी काय? कल्याणवरून एक KDMCची बस येते सकाळी. ओके. हा, सकाळी किती वाजता? सकाळी एक 6ला येते, एक 10ला येते. ओके. हा. आणि बाकी प्रायव्हेट रिक्षा बाकी वगैरे? प्रायव्हेट रिक्षा नेवाळी नाक्यावरून नेवाळी नाक्यावरून आतमध्ये रिक्षा येतात. आतमध्ये रिक्षा आहे. बरं, शेअरिंग वगैरे असेल ते मलंगड रोड पर्यंत असेल हो हो, कल्याणवरून हो. शेअरिंग. नाही तर नेवाळी नाक्याला उतरून पुढे नेवाळी नाक्याला उतरून पर्सनल रिक्षा करून येऊ शकता किंवा हा, तुमच्याकडे हा. व्हेकल असेल तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. हो, ज्याचे 2 व्हीलर आहे ते नेवाळी नाक्यावर नेवाळी गावावरून राईट मारलं हा, ते मी दाखवलंय की पुढे. प्रत्येक टर्नला बोर्ड आहे आपलं शनेश्वर मंदिर शनेश्वर. ओके ओके. तर छान अशी काकाने आपल्याला या मंदिराबद्दल माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद काका तुमचे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं श्री शनेश्वर मंदिर करवले गाव म्हणजे कल्याणमध्येच येतो. कल्याण स्टेशनपासून हार्डली ते 17 किलोमीटर अंतर आहे आणि कल्याण ईस्टला उतरून तुम्ही नेवाळी नाक्यापर्यंत शेअरिंग रिक्षा किंवा जी मलंगडला बस वगैरे जातं ती बस येते. आणि काकाने आपल्याला माहिती पण दिली ते सकाळी KDMCच्या बस पण असतात, तर ती बस पकडून पण तुम्ही या इथे येऊ शकता. खूप छान असा इथला वातावरण आहे, खूप शांत असं वातावरण आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे. खूप छान असं प्रतिकृती या ठिकाणी काकांनी बनवण्याची प्रयत्न केला आहे. तर नक्कीच या ठिकाणी मित्रांनो तुम्ही व्हिजिट द्या. खूप छान तुम्हाला अनुभव येईल यातला. आणि श्री शनेश्वरांचं दर्शन घ्या आणि श्री संकटमोचन हनुमानांचं दर्शन घ्या. तर चला, भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.